स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण कृषी सेवक या पदाचे ऍडमिट कार्ड अजून का आलेलं नाहीये आणि त्यासोबत हे ऍडमिट कार्ड केव्हापर्यंत येऊ शकते त्याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर मित्रांनो बघा, सर्वप्रथम आपल्याला ऍडमिट कार्ड आल्यानंतर कुठं समजणार आहे, या ऑफिशियल वेबसाईट वरती समजणार आहे. या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय आणि त्यासोबत ऍडमिट कार्ड तुम्हाला कुठून डाउनलोड करायचंय तर त्यासाठी ही लिंक आहे बघा, ही IBPS ची ऑफिशियल लिंक आहे कृषी सेवक या पदाची ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्याची. तर ही जी लिंक आहे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. तुम्ही वेळोवेळी या वेबसाईटला ओपन करून बघू शकता. जेव्हा तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड टाकण्याचं ऑप्शन येईल तेव्हा तुमचे ऍडमिट कार्ड तुम्हाला लगेचच्या लगेच डाउनलोड करता येईल. परंतु अजून ऍडमिट कार्ड का आलेलं नाहीये यावरती आपण सविस्तर ऑफिस वरती पण कॉल केला होता, त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. IBPS ऑफिसला पण कॉल केला होता, कृषी ऑफिसला पण कॉल केला होता. तर सर्वप्रथम आपण जेव्हा कृषी ऑफिसला कॉल केला, आपला सर्वप्रथम कृषी ऑफिसला कॉल झाला तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे ही भरती प्रक्रिया सर्व IBPS कडे दिलेली आहे. ठीक आहे. तर त्यानंतर आपण काय केलं, ऑनलाईन IBPS चा जो हेल्पलाईन नंबर असतो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, इथं 2 नंबर आहे. तर या सेकंड नंबरवरती कॉल केला. कॉल केल्यानंतर आपल्याला डायरेक्टली 9 दाबायचे. ठीक आहे. 9 दाबल्यानंतर डायरेक्टली कस्टमर केअरला कॉल लागतो आणि त्यानंतर ते कॉल उचलतात. त्यानंतर त्यांच्याशी आपलं बोलणं झालेलं आहे, ते सुद्धा बोलणं काय झालं त्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला देणारच आहे. तर बघा, आपली सांगितल्याप्रमाणे 16 व 19 जानेवारी रोजी कृषी सेवक या पदाचा पेपर होणार आहे. तिन्ही शिफ्ट मध्ये आपल्याला याच पदाचा पेपर झालेला बघण्यासाठी भेटणार आहे. पहिली तारीख असणार आहे 16 आणि दुसरी तारीख असणार आहे 19 आणि याचं प्रसिद्ध पत्रक ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटून जाईल. इथे क्लिक करून हे प्रसिद्ध पत्रक तुम्ही डाउनलोड करू शकता. मात्र आपल्याला जेव्हा पण ऍडमिट कार्ड येईल तेव्हा हीच लिंक असणार आहे, तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. जेव्हा पण ऍडमिट कार्ड इश्यू होतील तेव्हा या वेबसाईट वरती तुम्हाला भेटून जातील. अजून महत्त्वाचं काय असणार आहे की आपला जो IBPS ऑफिसला कॉल झालेला आहे त्यांनी काय सांगितलं की ऍडमिट कार्ड केव्हापर्यंत येणार आहे. तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे जी भरती प्रक्रिया आहे तिच्या आता जे पण आता विद्यार्थ्यांना कुठं कोणतं सेंटर द्यायचंय, ठीक आहे, तर त्याची प्रक्रिया चालू आहे आणि तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये ऍडमिट कार्ड भेटून जाणार आहे, अशा प्रकारचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि असं देखील सांगितलं की एक्झामच्या 3 ते 4 दिवस अगोदर तुम्हाला तुमचे ऍडमिट कार्ड ऑफिशियल वेबसाईट वरतून डाउनलोड करता येणार आहे आणि जे पण अपडेट असेल ते तुम्हाला कृषी विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट वरती सर्वप्रथम बघण्यासाठी भेटणार आहे. तर अशा प्रकारचं आपलं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. मी हे देखील विचारलं तर एक्झामला फक्त 4 ते 5 दिवस बाकी आहेत तरी देखील अजून ऍडमिट कार्ड आलेलं नाहीये. तर त्यांनी यावरती स्पष्टपणे प्रतिउत्तर दिलेलं आहे की एक्झामच्या 3 ते 4 दिवस अगोदर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट वरती जे ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी लिंक आहे जी की तुम्हाला मी ओपन करून दाखवलेली आहे, यावरती युजर आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला तुमचं जे पण ऍडमिट कार्ड आहे, हॉल तिकीट आहे, डाउनलोड करण्याचे ऍक्सेस दिलं जाईल. अशा प्रकारचं त्यांनी प्रतिउत्तर दिलेलं आहे मित्रांनो. म्हणजेच आपल्याला उद्या किंवा आज ऍडमिट कार्ड डाउनलोड करता येणार आहे. ठीक आहे. जर इथपर्यंत नाही आलं तर आपल्याला परवाच्या दिवशी, ठीक आहे, उद्या नाही तर परवा नाही तर 13, ठीक आहे, म्हणजे येत्या 1 ते 2 दिवसामध्ये तुम्हाला आरामशीर तुमचे ऍडमिट कार्ड डाउनलोड करता येणार आहे. 13 तारखेपर्यंत तुम्हाला 100% तुमचे ऍडमिट कार्ड डाउनलोड करता येणार आहे. तर अशा प्रकारची आपल्याला ही माहिती भेटलेली मित्रांनो. यावरती भरपूर विद्यार्थ्यांचे कॉल SMS आले की ऍडमिट कार्ड नक्की केव्हापर्यंत येणार आहे, यावरती आम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजे. तर त्यामुळे मी दोन्ही ऑफिसला कॉल केलं, त्यांच्याशी बोलणं झालं, त्यानंतर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने ही माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, आपण कृषी सेवक या पदासाठी काय स्पेशल नोट्स काढलेले आहेत त्यांच्याविषयी सुद्धा तुम्हाला माहिती देऊन घेतो. तर या नोट्स मध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे त्याच्याविषयी सर्वप्रथम माहिती देतो. तर बघा, तुम्हाला लेटेस्ट चालू घडामोडी बघण्यासाठी भेटणार आहे 1 ऑक्टोबर 2022 ते 7 डिसेंबर 2023 पर्यंतची चालू घडामोडी तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे. म्हणजेच 1 ते 1.5 वर्षाची चालू घडामोडी, त्यामध्ये डे वाईज डे तुम्हाला चालू घडामोडी बघण्यासाठी भेटेल. त्यानंतर अजून वरती आलं तर जरा बघा, आपल्याला इथं कृषी टॉपिक नुसार अभ्यासक्रम दिलेला आहे. म्हणजे यामध्ये काय दिलंय की प्रत्येक टॉपिक दिलाय कृषीचा जो पण तुम्हाला तांत्रिक अभ्यासक्रम असणार आहे त्याचा प्रत्येक टॉपिक नुसार IMP प्रश्न दिले. ठीक आहे. प्रश्न त्यांची उत्तरं म्हणजे टॉपिक नुसार अभ्यासक्रम पूर्ण करून प्रत्येक टॉपिक नुसार आपल्याला कोणकोणते महत्त्वाचे प्रश्न असतील ते बघण्यासाठी भेटणार आहे. प्रत्येक टॉपिकचा इथं कृषीचा अभ्यासक्रम पूर्ण केला गेला आहे. ठीक आहे. अजून वरती आलं तर कृषी सेवकसाठी स्पेशल कृषी प्रश्न संच टेक्निकलचा अभ्यासक्रम तुम्हाला इथं दिलेला आहे. हे आणि हे टेक्निकल जसं असणार आहे, तांत्रिक प्रश्न संच असणार आहे. कृषीच्या रिलेटेड जे पण प्रश्न विचारले जातात ना त्याचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. यामध्ये वन लाइनर स्वरूपामध्ये प्रश्न असतील आणि यामध्ये MCQ टाइप प्रश्न असणार आहे आणि यामध्ये टॉपिक नुसार असणार आहे. यामध्ये फक्त IMP प्रश्न असणार आहे. दोन्ही प्रश्न जे आहेत ते वेगवेगळे असणार आहे. अजून वरती आलं तर आपल्याला बुद्धिमत्ताचे PDF बघण्यासाठी भेटणार आहे, अंकगणित व बुद्धिमत्ता स्पेशल कृषी सेवक या पदासाठी. अजून वरती आलं तर बघा, कृषी सेवकसाठी तुम्हाला मागील 12 प्रश्नपत्रिका बघण्यासाठी भेटतील. कृषी सेवक या पदाच्या ज्या मागील प्रश्नपत्रिका आहे त्या 12 प्रश्नपत्रिका या PDF मध्ये बघण्यासाठी भेटणार आहे. अजून वरती आलं तर कृषी सेवकसाठी बुद्धिमत्ताच्या नोट्स दिल्यात. प्रत्येक टॉपिक नुसार इथं अभ्यासक्रम पूर्ण स्पष्टीकरणासोबत इथं आपल्याला या नोट्स बघण्यासाठी भेटतील. अजून थोडंसं वरती आलं तर बघा, 16 एकूण कृषी सेवकच्या
प्रश्नपत्रिका इथे दिलेल्या आहेत, या सर्व मागील प्रश्नपत्रिका असणार आहे. ठीक आहे. अजून वरती आलं तर आपल्याला इंग्लिश विषय सुद्धा असणार आहे. त्यासाठी कृषी सेवकसाठी आयबीपीएस पॅटर्न नुसार इंग्लिशचा हे पीडीएफ असणार आहे. हे सर्व आयबीपीएस पॅटर्न नुसार तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे. मराठीचं सेपरेट पीडीएफ असणार आहे. म्हणजे सर्व नोट्स तुम्हाला खूपच कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देतोय आपण आपल्या टीम कडून. याची प्राइस आपण ठेवलेली आहे फक्त 249 रुपये. किती? 249 रुपये ठेवलेले. यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे? मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, त्यासोबत आपल्याला मागील प्रश्नपत्रिका झालं, चालू घडामोडी झालं, कृषीचे प्रश्न संच झाले, टॉपिक नुसार प्रश्न संच झाले. हे पीडीएफ तुम्ही बघू शकता. प्रत्येक विषयाचे 150 ते 200 पेजेसचे पीडीएफ आहे आणि प्रत्येक जर म्हटलं तर पीडीएफ मध्ये डिटेल मध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केलाय. हे सर्व स्टडी मटेरियल, चारही विषयांचं स्टडी मटेरियल तुम्हाला 249 रुपयामध्ये भेटणार आहे. जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल, घ्यायचं असेल तर हा नंबर तुम्हाला दिसत असेल 91 39 64 31 99. याच नंबरवरती तुम्हाला फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचंय 249 रुपयाचं. आणि पेमेंट झाल्यानंतर याच नंबरवरती, हा जो नंबर दिसत आहे व्हॉट्सअपचा, याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला फक्त स्क्रीनशॉट पाठवायचंय आणि खाली मेसेज टाईप करायचंय, कृषी सेवकच्या आम्हाला नोट्स पाहिजे, एवढा मेसेज तुम्हाला टाईप करायचा. ठीक आहे. म्हणजे पेमेंट करण्यासाठी हाच नंबर असणार आहे 91 39 64 31 99. याच नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचं आणि याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचं. त्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये या सर्व नोट्स तुम्हाला सेंड केल्या जातील व्हॉट्सअपवरती पीडीएफ फॉर्मॅटमध्ये. स्पेशल कृषी सेवक या पदासाठी आपण या नोट्स काढलेल्या आहेत मित्रांनो. तर अशा प्रकारचं आपण स्वरूप ठेवलेलं आहे या नोट्सचं. आणि बाकी जर म्हटलं तर ऍडमिट कार्ड इश्यू झाल्यानंतर आणि बाकी जे पण अपडेट असेल सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघण्यासाठी भेटणार आहे. तर त्यासाठी सर्वप्रथम चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जी बिल येते तिलाही क्लिक करून घ्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.